राधिका पाहतेस ना, बघ लेक कसा बापाची सेवा करतोय. हे असं दृश्य कुठे बघायला मिळतं अलीकडे. ते आईबाप सुद्धा धन्य ज्यांचा लेक त्यांची एवढी सेवा करतो. यू मीन टू से आयडियल सन? हा, अगदी बरोबर. आयडियल सन असेल, आयडियल डॅड नाही. कारण हा तोच माणूस आहे जो स्वतःच्याच मुलीच्या प्रॉपर्टीमध्ये भाग व्हायला कुठल्या तरी गावठी मुलीला घुसवत होता आणि म्हणजे आयडियल डॅड. अनिका, अगं अशी काय बोलतेस? तुझी बाबा आहेत ना ते मूर्ख. अगं आई, वै लागलं नाही ना तुला? आई बस ना, नाश्त्याला मी तुझ्यासाठी. अहो, आपण रूम मध्ये घेऊया का नाश्ता? तुमची या आधीची औषधही घ्यायची तुझं. सुहास दादा, जरा प्लेट घेऊन रूम मध्ये या. राजन, हे राजन, पाहिलं सुद्धा नाही तिने तुझ्याकडे. आपण म्हणून आता लगेच दारू प्यायला लागू नकोस तू. काय गरज होती त्या भिक्कारड्या कमळीला इथे आणायची? झालं ना, आता आयुष्यभराचा दोष लावून घेतला. मजा येत असेल ना खूप. मॉम, कोणाला बोलते? ती कमळी सुद्धा तशीच. हा बोलला चल म्हणून ती आली लगेच स्टोनवर करून. माहित नाही किती पैसे घेतले असेल. किती दिले तू तिला पैसे? काय ती भिकारडी पोरगी काय केला? एक 4-5 हजार रुपये दिले असतील. आणखीन काय? 5-10 हजार. पण उगाच माझ्याशी खेळ खेळू नकोस. तू चीटर आहेस. ए पिप्पाने, लई पुई पुई करू नकोस. ए, उगाच चमच्याने मध्ये बोलायचं नाही. ए, लई बोललीस. परत जर का निंगीला काय बोललीस तर लक्षात ठेव. ए, तू तिचे काय घेऊन बसते? एकतर तू फ्रॉड आहेस. तू अन्नपूर्णा मॅमला, राजन सरांना फसवलंस. तू कोणालाही फसवू शकतेस. अगं, तू कामिनी मॅमला सुद्धा सोडलं नाहीस. बाकीच्यांची तर लांबची गोष्ट आहे. तेव्हा परीक्षेत सुद्धा काही गडबड करून आमच्या वाटेत येऊ शकतेस. तू तर खोटा रिझल्ट दाखवूनही पहिली येऊ शकतेस. तू फ्रॉड आहेस. तू काहीही करू शकतेस. ए, बास झालं. लई बोललीस. तुला जर एकतर माझ्याबद्दल काही माहित असेल तरच बोलायचं. उगा देवानं तोंड दिले म्हणून काही बी बडबडायचं नाही. आणि मी कुणाच्या हक्काचं मारलेलं नाही आणि माझ्या हक्काचं मी सोडलेलं बी नाही आणि कवाच नाही सोडणार. मला बी शिकायचंय. मला बी या स्कॉलरशिपची गरज आहे आणि त्यासाठी मी माझ्या जीवाचा रान करणारच आहे. चालेल ना, कर जीवाचं रान. पण फक्त चीटिंग करू नकोस. मग मीही दाखवते कोण पहिलं येतं ते. ब्रदर, मी काय एक्सपेक्टच नव्हतं केलं ही असं काहीतरी बोलेल. छान आहे, मस्त आहे, मला आवडलंय. चला, मार्केटमध्ये आता नवीन कमळी टमळीची एंट्री झाली आहे. कमळी होती आता टमळी आली. ओके, दोघी इडियटच आहेत. चांगलंय, दोघींना भांडू दे. ते ग्रॅनियाची बोलते ना तसं आहे. दोघींच्या भांडणात तिसऱ्याला लाथ. छान आहे. आणि भांडू दे यांना. माझा प्रॉफिटच आहे. मला काय, माझ्याकडे रात्रीच पेपर येणार आणि मग मीच ठरवणार फर्स्ट कोण येणार आणि ती मीच असणार. मिस अनिका महाजन. नाही ठीक आहे. काय ना ऋषी, माझी ही जी सगळी चिडचिड होतीये ना ती राधिकामुळे होतीये. सतत माझ्या मागे भुणभुण लावत असते की मला माहेरी घेऊन चल, माहेरी घेऊन चल. मला नाही आवडत राधिकाच्या माहेरी सारखं सारखं जायला. मी काय करू सांग? माहेरीत जायला म्हणते ना, जाऊन ये ना एकदा. काय फरक पडणार? अरे तिच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे ती सांगत होती म्हणून म्हणत असेल ती. तेव्हा मुली लग्न करून जेव्हा घरी येतात आपल्या नातेवाईकांना ते त्यांचे नातेवाईक म्हणतात. मग आपणही त्यांच्या नातेवाईकांना आपलंसं केलं तर प्रॉब्लेम काय आहे? हे बघ ऋषी, तुला नाही कळलं काय ना, राधिका तुझ्या समोर जी वागते ती वेगळी आहे
आणि माझ्यासमोर जी राधिका असते ती वेगळी आहे. 1 मिनिट, आता चुकतोयस तू. वहिनी अशी नाहीये. हो, वहिनी अशी नाही असं म्हणतोयस ना तू? आणि मी जर का सिद्ध करून दाखवलं तर पटेल तुला? ए, तुला काय करायचं ते कर. मला विश्वास आहे माझी वहिनी अशी नाहीये. तुला काय सिद्ध करायचं ते कर. गो हेड प्लीज. कमळे ऐक की. 2 मिनिट थांब जरा. ग अभ्यास निंगे. बोल. कमळे, अगं ती नमिता बी फुल अभ्यास करत बसली या. तुला फाईट देणार ती. अभ्यास करते ना हो. चांगलीच गोष्ट आहे की. हा ग वय. खरं ती आशानं पहिला नंबर मिळवल, मग तू हरणार की. हे बघ निंगे, मला माझ्या कष्टांवर पूर्ण विश्वास आहे. अगं अभ्यासाच्या बाबतीत ती मला हरवणार आहे ना हो. मग मला आनंदच आहे त्याचा. एखादी हुशार पोरगी हरवणार असेल तर त्यात काही वाईट वाटून घ्यायचंय. उलट अजून जोमानं अभ्यास करायचा आपण. हे बघ, अनिकासारखं जर कोणी जिंकणार असेल चिटिंग करून तर मला आवडणार नाही बघ. खरं मी तसं कुणाला जिंकू बी देणार नाही. वय बाई, तू म्हणतेस म्हणजे बरोबरच असेल. वाच.